नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मंगळुरू पोलिसांनी प्रतिबंधित PFIचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली मौलाना सय्यद इब्राहिम तंगल याला अटक केलेली आहे। तो PFIचे माजी सदस्य पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न करत होता। यासाठी त्याने एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता। तो PFI पुन्हा सक्रिय करण्याच्या प्रयत्नात होता। त्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली गेली असून त्याची तपासणी सुद्धा सुरू आहे। तंगलला 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले। पोलिसांच्या मते तंगल PFIच्या अंडरग्राऊंड सदस्यांना एकत्र आणण्यासाठी प्रचार करत होता। यासाठी त्याने वेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर केला। तपासणी दरम्यान तंगलनं मान्य केलं की त्यानं सलमान सलमा नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेला होता। या ग्रुपमध्ये त्यानं कथितपणे प्रतिबंधित संघटनेचे स्तुतिसत्र संदेश शेअर केले आणि पळून गेलेल्या PFI कार्यकर्त्यांशी समन्वय साधला। या ऑनलाईन नेटवर्कच्या माध्यमातून त्यानं माजी PFI सदस्यांना पुन्हा संघटित होण्यासाठी प्रेरित केलं आणि PFIच्या गुप्त कामकाजाची सुरुवात करण्यास सांगितलं। विश्वसनीय माहितीच्या आधारे मंगळुरू पोलिसांनी तंगलला उर्वा स्टोअर जवळून ताब्यात घेतलं। त्याचा मोबाईल डिजिटल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेला आहे। चौकशीनंतर त्याला NIA कोर्टासमोर उभं केलं, जिथं न्यायालयानं त्याला 24 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला। पोलिसांनी सांगितलं, मौलवीचे डिजिटल फिंगरप्रिंट आणि चॅट रेकॉर्ड प्रतिबंधित कार्यकर्त्यांना पुन्हा जोडण्याचं आणि संघटित करण्याचे संकेत देतात। हे UAPAच्या उल्लंघनासारखं मानलं जातं आहे। PFIची स्थापना 2006 मध्ये झाली होती। या संघटनेनं मुस्लिम समाजाला सामाजिक, आर्थिक आणि उच्च शिक्षणात मदत करण्यासाठी ही संघटना तयार केलेली होती। पण कालांतरानं संघटना धार्मिक उन्माद पसरवणं, हिंसा करणं आणि भारत विरोधी कृतीमध्ये सामील होणं हे सुरू होतं। सप्टेंबर 2022 मध्ये भारत सरकारनं PFI या संघटनेवर 5 वर्षासाठी बंदी घातली। संघटनेनं दहशतवादी निधी, सांप्रदायिक हिंसा आणि देशाची एकता आणि अखंडता तोडण्याचा प्रयत्न केलेला होता। गुजरातच्या जामनगरमध्ये ईदच्या जलुसादरम्यान भडकाऊ नारे लावल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी जामनगरच्या A डिव्हिजन पोलीस ठाण्यात थेट मजहबी आणि भडकाऊ नारे लावल्याबद्दल FIR नोंदवण्यात आलेली आहे। पोलिसांनी स्वतः तक्रारदार बनून अनेकांना अटक केली। ही घटना ईदच्या जुलुसादरम्यान घडली। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सर तंसजुदा हे नारे ऐकू येत आहेत। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आणि 7 आरोपींना अटक केलेली आहे। तक्रारीनुसार घटना 4 सप्टेंबर 2025 रोजी ईदच्या दिवशी घडली। संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास दरबारगड परिसरातून ईदच्या निमित्तानं जुलूस काढण्यात आलेला होता। काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। FIRमध्ये म्हटले की दरबारगड सर्किल बर्धन चौकात काही मुस्लिम जुलूसात सर तंसजुदा हे नारे लावताना दिसले। ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाली। यानंतर A डिव्हिजन ठाण्याचे PSI VR गमेती स्वतः तक्रारदार बनले आणि त्यांनी FIR नोंदवली। तक्रारीत म्हटले की कट्टरपंथींनी सांप्रदायिक द्वेष पसरवण्याच्या हेतूनं हे कृत्य केलं। तसंच असं कृत्य सार्वजनिक अस्थिरता निर्माण करू शकतं आणि दोन्ही समुदायांमध्ये द्वेष आणि शत्रुत्व निर्माण होण्याची यातून शक्यता आहे। तक्रारीनुसार मुस्लिम कट्टरपंथीयांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे धर्म, जात, भाषा, वर्ण आणि समुदाय यांच्यात दुश्मनी आणि द्वेष पसरवण्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींविरुद्ध आणि तपासादरम्यान समोर येणाऱ्या इतर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे। व्हिडिओच्या आधारावर 7 आरोपींची ओळख करून त्यांना अटक केलेली आहे। त्यात मोहसिन खान, सलीम खान पठाण, बिलाल असमभाई नोएडा, इम्रान सिद्दीकभाई कुरेशी, युनुस हरून कुरेशी, साहिल नोएडा, अल्ताफ शेख, साहिल बौद्दीन, बेलीम यांचा समावेश आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूरमधील एका खाजगी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर अखेर मौन सोडले। मौन सोडून त्या काय म्हणाल्या तर मुलींनी रात्री बाहेर जाऊ नये। बॅनर्जी यांनी हे वादग्रस्त विधान करताना सांगितलं, मी बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना असं सांगते की त्यांनी रात्री बाहेर जाऊ नये। खाजगी कॉलेजांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काळजी घ्यावी। ममता बॅनर्जी म्हणाल्या की ही घटना रात्री 12:30च्या दरम्यान जंगलाच्या भागात घडलेली होती आणि त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की विद्यार्थ्यांनी त्यावेळी बाहेर का जावं। त्यांनी सांगितले की जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात त्यांच्यासाठी नियम आणि सुरक्षा व्यवस्था असते आणि खाजगी कॉलेजेसची ही जबाबदारी आहे की
त्यांच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा ही त्यांनी सुनिश्चित करावी. दरम्यान पीडितेच्या वडिलांनी मेडिकल कॉलेजच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि सांगितले की ती आपली मुलगी बंगालमध्ये ठेवू इच्छित नाहीत. त्यांनी ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मुलीला एअरलिफ्ट करून नेण्याची विनंतीसुद्धा केली आहे. उत्तर प्रदेशमधील संभलमध्ये संत आणि सामाजिक संस्थांनी धर्मांतरणावर बंदी घालण्यासाठी मागणी करत राष्ट्रपतींच्या नावे एक पत्र उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दिलं आहे. हे पत्र आंतरराष्ट्रीय हरिहर सेना, हिंदू जागृती मंच आणि सनातन समाज यांच्या वतीनं सादर करण्यात आलं. शनिवारी दिलेल्या पत्रात असं म्हटलं की फसवणूक, बलप्रयोग आणि प्रलोभनाच्या माध्यमातून केलेलं धर्मांतरण संविधानाच्या तत्त्वाविरोधात आहे आणि देशाच्या सांस्कृतिक विविधतेला धोका पोहोचवते. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये असलेले धर्मांतरण विरोधी कायदे धार्मिक स्वातंत्र्याची रक्षा करण्यासाठी आहेत, कुणाच्या आस्थेवर बंधन घालण्यासाठी नाहीत. संविधानाच्या अनुच्छेद 25 प्रत्येक नागरिकाला आपला धर्म पाळण्याचे आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य देतो, पण कोणाला लाज, फसवणूक किंवा दबावाखाली धर्म बदलण्यास भाग पाडणं हे इथं चुकीचं आहे. नैमिषारण्य तीर्थचे महंत बालयोगी दीनानाथ यांनी असं सांगितलं की त्यांचा उद्देश कोणत्याही धर्मावर हल्ला करणं नाही, तर राष्ट्रविरोधी आणि सनातन विरोधी घटनांवर प्रतिबंध घालणं आहे. त्यांनी सरकारकडे मागणी केली, धर्मांतरण विरोधी कायदे आणि काटेकोरपणे लागू केले जावेत, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचं धार्मिक स्वातंत्र्य सुरक्षित राहील आणि समाजात सौहार्द राहील. यावेळी विश्व हिंदू परिषद संघटनेचे मंत्री गौरव, अधिवक्ता प्रियांशु जैन, अधिवक्ता अनंत अग्रवाल, संतोष गुप्ता, विपिन कुमार यांच्यासह अनेक संत आणि समाजसेवक उपस्थित होते. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.